आज आपल्या देशात वाढत्या इंधन दरांनी सामान्य माणसाचे बजेट आधीच कोलमडले आहे। अशा कठीण काळात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या आयातीमुळे परकीय चलनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहार स्तंभातून एक अत्यंत सोपा, स्वस्त आणि परिणामकारक उपाय आपल्या सर्वांसमोर मांडलाय। तो म्हणजे आधुनिक सायकल संस्कृतीचा व्यापक प्रसार। प्रकाश पोहरे म्हणतात की रस्त्यावर धावणारी प्रत्येक सायकल ही फक्त एका नागरिकाचा प्रवास नसतो, ती देशाच्या आरोग्याचा, अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा प्रवास असतो। आपण सर्वांनी प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या या विचारांवर आता अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे। भारतात एका बाजूला सरकार नागरिकांना आरोग्य, योग, फिटनेस आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देते, तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलच्या वाढत्या आयातीमुळे परकीय चलनावर पडणारा ताण कमी करण्याची गरज व्यक्त करते। परंतु या दोन्ही उद्दिष्टांना एकाच वेळी साध्य करणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे सायकल संस्कृती आहे, असा खणखणीत विचार प्रकाश पोहरे यांनी मांडलाय। सायकल ही केवळ गरिबांची किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था नाहीये, तर जगातील विकसित देशांनी तिला आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा आधारस्तंभ बनवलाय। भारतात मात्र सायकलकडे अजूनही मागासलेपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आणि तिला प्रतिष्ठा दिली जात नाही। ही मानसिकता आता बदलण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे। शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण, इंधनाचा अपव्यय आणि पार्किंग ही मोठी समस्या बनली असताना जर शहरातील लाखो नागरिकांनी 2-5 किलोमीटरच्या अंतरासाठी मोटरसायकल किंवा कार ऐवजी गिअरची सायकल वापरली तर इंधन आणि परकीय चलनाची मोठी बचत होऊन प्रदूषण आणि आरोग्याचे प्रश्न सुटू शकतात। स्वतंत्रपणे वेळ काढून आणि पैसे खर्च करून जिम मध्ये जाऊन ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा किंवा तिथली दिखाऊ सायकल चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष सायकल चालवत आपल्या कार्यस्थळी जाणे हेच बुद्धिमत्तेचे द्योतक आहे। हा प्रकाश पोहरे यांचा विचार आपण सर्वांनी मनात आणला पाहिजे। या सायकल संस्कृतीच्या वाटचालीत सर्वात मोठी अडचण म्हणजे भारतात जागतिक दर्जाच्या हलक्या, मजबूत आणि आधुनिक गिअरच्या सायकलींचे उत्पादन अत्यंत कमी आहे। सायकलला प्रतिष्ठा नसल्यामुळे बाजारात मागणी नाही आणि मागणी नसल्यामुळे उत्पादन नाही, असे चक्र तयार झाले असून गिअरच्या सायकली परदेशी चलन खर्च करून आयात करावे लागतात। त्यांच्यावर आयात शुल्क आणि जीएसटी सारख्या करांचा इतका मोठा बोजा असतो की सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर त्या सायकलची किंमत जाते। याकडे प्रकाश पोहरे यांनी बोट दाखवले आहे। गिअरच्या सायकली चालवायला कमी श्रम लागत असल्याने आणि वजनाने हलक्या असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी त्यांचा सहज वापर करू शकतात। प्रकाश पोहरे यांनी येथे सरकारला मूलभूत विचार करण्याचा सल्ला दिलाय की ज्या वस्तू आरोग्य सुधारतात आणि इंधनाची बचत करतात त्यांच्यावरील करांचा बोजा पूर्णपणे माफ केला पाहिजे। शिक्षण, आरोग्य आणि व्यायामाशी संबंधित साधनांना मूलभूत कमावण्याचे साधन म्हणून नव्हे तर सामाजिक गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे। सरकारने गिअर सायकलींवरील कर कमी करून भारतात आधुनिक सायकलींचे उत्पादन सुरू करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले तर सामान्य गरजवंत माणसे सुद्धा ती सहज विकत घेऊ शकतील, ही मागणी प्रकाश पोहरे यांनी लावून धरली आहे। सायकल वापरण्यासाठी फक्त सायकल पुरेशी नसते, तर तिला गिअर असणे, सुरक्षित सायकल ट्रॅक असणे, पार्किंग करिता सायकल स्टँड आणि सार्वजनिक वाहतुकीशी समन्वय असणे गरजेचे असते। आज मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण असून त्यांना व्यायामाची वेळ मिळत नाही, परंतु रस्त्यांची वाईट अवस्था आणि अपघातांच्या भीतीमुळे पालक मुलांना सायकलवरून पाठवण्यास धजावत नाही। त्यामुळे बहुमोल वेळ आणि इंधन वाया घालवून पालक स्वतः त्यांना सोडायला जातात। हे कटू वास्तव प्रकाश पोहरे आपल्या समोर मांडतायत। सरकारने लोकांना मोफत धान्य किंवा विद्यार्थ्यांना खिचडी देण्याऐवजी कार्यक्षम गिअरच्या सायकली आणि सुरक्षित रस्ते दिले तर देशात मोठा बदल सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जगात फिरत असताना अनेक देशांमध्ये कार्यालयात जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि महिला मोठ्या प्रमाणावर सायकलवरच प्रवास करतात आणि तिथे मेट्रो किंवा लोकलच्या डब्यात सायकल लटकवण्यासाठी विशेष व्यवस्था असते, हा अनुभव त्यांनी सांगितलाय। नेदरलँड्सचे तब्बल 14 वर्षे पंतप्रधान राहिलेले मार्क रुट्टे यांनी पदाचा कार्यभार सोपवल्यानंतर कोणताही सरकारी ताफा न घेता स्वतःच्या सायकलवरून शांतपणे घरी रवाना झाल्याचं उदाहरण देत प्रकाश पोहरे म्हणतात की हीच सायकल संस्कृती समानता आणि साधेपणा दर्शवणारी आहे। यावरून आपला धडा घेतला पाहिजे। या आधुनिक गिअरच्या सायकली सर्वसामान्य नागरिकांसाठी दैनंदिन वाहतुकीचे सक्षम माध्यम बनू शकतात, याचा प्रकाश पोहरे यांनी स्वतः घेतलेला प्रत्यक्ष अनुभव 2021 मधील एका मोहिमेतून आपल्या समोर येतो। कोरोना काळातील निर्बंध आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपल्या 30 लोकांच्या सहकार्यांसह केवळ 15 दिवसात अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा आणि अमरावती असा 960 किलोमीटरचा प्रवास केवळ गिअरच्या सायकलने पूर्ण केला होता।
70 वर्षे वय असतानाही दररोज साधारण 65 किलोमीटर प्रवास केल्यावर या इंधनाचा सक्षम पर्याय लोकांसमोर सिद्ध झालाय, असे प्रकाश पोहरे सांगतात. जनतेला पेट्रोल बचतीचे केवळ पोकळ आवाहन किंवा योगाच्या नुसत्याच बाता मारण्यापेक्षा गिअरच्या सायकलचा पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्वतःपासून सुरुवात म्हणून मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आणि देशातील प्रभावी नागरिक, खेळाडू, सिनेस्टार्स यांनी सायकली चालवायला सुरुवात केली आणि सायकलला प्रतिष्ठा मिळवून दिली तर नागरिक सुद्धा नक्कीच साथ देतील. देश आज अत्यंत कठीण काळातून जात असल्याने जनजागृतीकरिता प्रकाश पोहरे पुन्हा एकदा एक मोठी सायकल यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. हा विचार आपण कृतीत आणला पाहिजे. दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी मांडलेला हा विचार खरोखरच देशाला एका नव्या आणि सुदृढ दिशेकडे नेणार आहे. सायकलला केवळ वाहतुकीचे साधन न समजता तिला देशाचे आरोग्य, पर्यावरण आणि स्वावलंबनाचा कणा मांडणे ही आजच्या काळाची गरज आहे. केवळ घोषणा करण्यापेक्षा समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी आणि सरकारने जर याला पाठबळ दिले तर भारतातही एक मोठी सायकल क्रांती घडू शकते, यात शंका नाही. प्रकाश पोहरे यांनी आवाहन केलेल्या या आगामी सायकल यात्रेबद्दल आणि त्यांच्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही या यात्रेत सहभागी होणार का? जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर तुम्ही यात साथ देणार का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.